आत्मदानाला शेवटचा पर्याय अवलंबून आहे. काय नेमकी मागणी आहे, काय इशारा आहे? नाही, महाराष्ट्रातल्या शिक्षकांचं हे दुर्दैव आहे. या शिक्षकांना या ठिकाणी आत्मदान करावं लागतं. गेल्या 56 दिवसापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. कोणत्याही प्रकारची दखल या शासनाने घेतलेली नाही. याचं कारण एवढंच आहे की 12 जुलैला 2024 रोजी घोषणा झाली की टप्पावाढीचा निर्णय झाला, परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेतलेला नाही. आणि जो पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होत नाही तो पण शासन निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळं शासनाला आमची विनंती होती की तुम्ही लवकरात लवकर बैठक घ्या आणि निर्णय करा, परंतु अद्याप न केल्यामुळे आम्हाला हे शेवटचं टोकाचं पाऊल उचलावं लागतं. कशा प्रकारे तुम्ही किती दिवस आंदोलनात बसलाय, काय काय आंदोलन केले, काय नेमकी शेवटची भूमिका? नाही, गेल्या 56 दिवसापासून या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत आणि यामध्ये अनेक प्रकारचे आम्ही विविध प्रकारचे आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमरण उपोषण केलं. उपोषण केल्यानंतर देखील शासनाने दखल घेतली नाही. फक्त आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या बैठकीत आम्ही करतोय, परंतु केलं नाही. त्यामुळे आम्हाला हा शेवटचा पर्याय आमचा हा आत्मदान आम्ही करणार. याची जबाबदारी याची जबाबदारी सर्वस्वी शासनाची. आम्हाला काही जरी झालं तरी जबाबदारी माननीय मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, अर्थमंत्री या सगळ्यांची जबाबदारी. पोलीस तुम्हाला ताब्यात घेतील? नाही, का पोलिसांचं काम करणार. आम्ही गृहखात्यात आम्हाला काही आम्ही दोष देणार, त्यांनी त्यांचं काम करणार. आम्ही आमच्या मतावर ठाम.